नमस्कार, स्वप्नास किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आपल्या आज या व्हिडिओमध्ये मस्त अशी मौसूत आणि गुबगुबीत पुरणपोळीसारखी टेस्ट असणारी रताळ्याची पुरणपोळी बनवणार आहोत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात, अतिशय सुंदर अशा इथे रताळ्याच्या पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत। अगदी पुरणपोळीसारखीच दिसायलाही दिसते आणि चवीलाही तशीच लागते। अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथे बनवणार आहे। पहिल्यांदा तर काय होतं, रताळे आपण पाण्यामध्ये शिजवली की त्याची चव बिघडते, म्हणजे पांचट चव लागते रताळ्यांना। म्हणून आपण आज या व्हिडिओमध्ये रताळे शिजवण्याची एक वेगळी पद्धत वापरणार आहे। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात, अशा पद्धतीने मी तुम्हाला आता पुरणपोळी कशी गुबगुबीत झालेली आहे ते दाखवणार आहे। टमीत फुगलेल्या अशा इथं पुरणपोळ्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात, अतिशय सुंदर अशा आतूनही गुबगुबीत झालेल्या आहेत आणि चवीलाही अतिशय उत्तम लागतात। अगदी सेम पुरणपोळीसारखी टेस्ट लागते या पोळ्यांची। मी इथं या पोळ्या बनवण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट करायची ही गरज लागत नाही। अतिशय सोपी पद्धत आहे बनवायची, झटपट बनून तयार होतात आणि खायलाही अतिशय उत्तम लागतात। आता तुम्ही पाहिलंच असेल, अतिशय सुंदर अशा आपल्या इथं पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत। याच्यासाठी जास्तही साहित्य काही लागत नाही। खाण्यासाठी अतिशय हा पौष्टिक पदार्थ आहे। मुलांना शाळेत डब्यामध्ये तुम्ही देऊ शकता। पोटभरीचा पदार्थ आहे आणि चवीलाही उत्तम लागतो। ते आता लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी। मीडियम आकाराची 2 रताळी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता सध्या सीझन असल्यामुळे रताळी बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात। 1 वाटी गूळ बारीक किसून घेतलेला आहे। तुम्ही इथे पाहतच आहात, सेंद्रिय गुळाचा मी वापर केलेला आहे, जो खाण्यासाठी अतिशय हेल्दी आहे। आता इथं आपण रताळी पाण्यामध्ये शिजवून घेणार नाही, तर इथं पातेल्यामध्ये मी पाणी उकळून घेतलेलं आहे। त्याच्यावरती अशी होल असलेली प्लेट वापरणार आहे आणि त्याच्यावरती आपण जे रताळे आहेत ते अशा पद्धतीनं बारीक काप करून उकडायला ठेवायचे आहेत। वाफवून घेणार आहे आपण इथं रताळी, त्यामुळेच तर रताळ्यांची टेस्ट आपली मेंटेन राहते, पांचट होत नाहीत रताळी। पाण्यामध्ये रताळी शिजवली की त्याची चव बिघडतेच, म्हणजे काय होतं, पाण्याचं प्रमाण जास्त होतं रताळ्यांमध्ये, त्यामुळे ती पातळसर अशी होतात आणि चवही लागत नाही, गोडही लागत नाहीत चवीला। त्यामुळे आपण अशा पद्धतीनं उकडून घेणार आहे। छोटे छोटे काप करून आपण इथं चाळणीवरती ठेवून दिलेले आहेत आणि वरून झाकून ठेवायचं, म्हणजे की वाफेवरती पटकन शिजली जातात रताळी। इथे रताळी शिजण्यासाठी जास्त वेळही लागत नाही, बारीक काप केल्यामुळे अगदी 10 मिनिटात रताळी शिजून आपली तयार होतात। इथे तुम्ही आता चेक करून पाहू शकता चाकूच्या मदतीने, अशा पद्धतीनं रताळी आपली शिजून झालेली आहेत। जास्त वेळ लागत नाही, फक्त 10 मिनिटात आपली रताळी शिजून होतात। उपवासाला ही रताळी खाल्ली जातात। अशा पद्धतीनं तुम्ही उपवासाला वाफेवरती शिजवून रताळी खाऊ शकता। याची चव गोड लागते, पांचट लागत नाही। पाण्यामध्ये शिजवली तर त्याची चव बिघडते, म्हणजे पांचट होतात। अशाच पद्धतीने शिजवून खाल्ली तर चवीलाही अतिशय गोड लागतात। रताळी चवीनं गोडच असतात, त्यामुळे अशी वाफेवरती शिजवल्यामुळे त्याचा गोडपणा टिकून राहतो। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही शिजवून घेऊ शकता। रताळे थंड झालेले आहेत, आपण आता याच्या साली काढून घेणार आहे। इथं आपण सर्व रताळ्याच्या अशा पद्धतीने साली काढून घ्यायच्या, सहज साली निघतात, आपण शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे। सर्व रताळ्यांच्या साली काढून झालेल्या आहेत। इथे आपल्याला आता पुरणासारखं करायचं आहे, त्यामुळे आपण इथं किसून घेणार आहे। तुम्ही डायरेक्ट मॅशही करून घेऊ शकता हाताच्या मदतीने, पण कुठेतरी मोठा एखादा पीस राहिला तर पोळी फुटण्याची शक्यता आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं आपण किसणीच्या मदतीने बारीक किसून घ्यायचं आहे। सणासुदीलाही तुम्ही अशा पद्धतीने पोळ्या बनवू शकता, अगदी सेम पुरणाच्या पोळ्यांसारखीच याची टेस्ट लागते। इथे आता मी बारीक किसणीनं किसून घेतलेलं आहे। सर्व रताळे आपले किसून झालेले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। थोडं हातानं मॅश करायचं आहे, किसून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला। आता बारीक किसून घेतलेला गूळ याच्यामध्ये मिक्स करायचा, हाताने सर्व मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पुरणपोळीसाठी आपण पुरण ज्याप्रमाणे बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे पुरण। आपल्याला पदार्थ बनवण्यासाठी वेळही तेवढाच द्यावा लागतो, त्यामुळे आपण थोडं पौष्टिक बनवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत इथे। त्याचबरोबर चवीलाही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजेच की वाफेवरती शिजवून घेऊन आपण इथं पुरणाची टेस्ट वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। वाफेवरती शिजवून घेतलेला कोणताही पदार्थ चवीला हा लागतोच, त्यात काही शंकाच नाही। त्याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेलाच नसतो, त्यामुळे वाफेवरती शिजवून घेतलेला पदार्थ हा चविष्ट बनतो। इथं आपलं आता पुरण बनवून तयार झालेलं आहे। गूळ घातल्यामुळे थोडं पातळ होतं असं तुम्हाला वाटत असेल, पण नाही, पातळ होत नाही। इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं गोळा बनवून तयार झालेला आहे। गूळ जरी वापरलेला असला तरी पातळ होत नाही। इथे पुरणाप्रमाणेच आपला गोळा बनवून तयार झालेला आहे, म्हणजेच की आपल्याला पोळी लाटण्यासाठी अतिशय सोपे जाते असे घट्टसर आपले पुरण बनवून तयार झालेले आहे।
2 मीडियम साईजच्या रताळ्यांमध्ये एवढे गोळे बनून तयार झालेले आहेत पुरणाचे, म्हणजेच की 10 ते 12 पोळ्या बनून आपल्या तयार होतील। इथे आता आपण गोळा भरून घेणार आहे। कणिक आपल्याला सेम चपातीला ज्याप्रमाणे मळून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला इथं मळून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळ्याची साईज कमी जास्त प्रमाण करू शकता। जेवढा आपण पुरणाचा गोळा बनवून घेतलेला आहे तेवढाच आपण इथे कणकेचाही गोळा बनवून घेणार आहे, किंवा त्याच्यापेक्षा छोटा बनवून घेतला तरी चालेल। इथं काही आपल्या पोळ्या फुटणार नाहीत। पोळी लाटत असताना आपल्याला जास्त प्रेस करून पोळी लाटायची नाही, अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहतच आहात व्हिडिओमध्ये पुरण आपले काटोकाट जाण्यासाठी आपल्याला काटाने पहिल्यांदा पोळी अशी पसरवून घ्यायची आहे। नंतर मधल्या बाजूने आपल्याला साईडला म्हणजे काटाकडे पोळी अशा पद्धतीनं पसरवत न्यायची आहे। अतिशय सोपी पद्धत आहे, ज्यामुळे काय होते पुरण आपले काटापर्यंत जाते। काटापर्यंत पुरण गेल्यामुळे पोळी टमटमीत फुगली जाते, काट कच्चे लागत नाहीत, म्हणजे कणकेसारखे होत नाहीत, ते आपले फुगलेले आणि मऊसूत होतात। त्यामुळे आपल्याला काटापर्यंत पुरण जावे अशा पद्धतीनं पोळी लाटून घ्यायची आहे। मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। अशा पद्धतीनं लाटल्यामुळे काटोकाट आपले पुरण कशा पद्धतीनं गेलेले आहे ते पोळीच्या रंगावरून तुमच्या लक्षात आलेच असेल, काटोकाट पुरण गेलेले आहे ते पोळीमध्ये। वेगळा कलर आलेला आहे पोळीला, म्हणजे गूळ वापरलेला आहे पोळीमध्ये आपण, त्यामुळे वेगळा कलर आलेला आहे। आता इथे तवा गरम करून घेतलेला आहे मी पोळी भाजण्यासाठी। पहिल्यांदा तर तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपली खालच्या बाजूची साईड आहे पोळीची ती करपणार नाही। अशा पद्धतीने आता पोळी टाकून घेतलेली आहे आणि एका साईडनेही आपण पलटून घेतलेले आहे। तुम्ही आता पाहतच आहात, रंगही खूप सुंदर आलेला आहे पोळीला। आणि आता आपण एका बाजूने तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही तूपही लावू शकता पोळीला, पण तूप लावल्यामुळे थोड्या कडक होतात पोळ्या, त्यामुळे इथं तेलाचाच वापर करायचा आहे पोळी मऊसूत होण्यासाठी। आता दुसऱ्या बाजूनेही आपण भाजून घेणार आहे। अगदी सेम चपाती भाजतो त्याप्रमाणेच आपल्याला इथं पोळी भाजून घ्यायची आहे। आणि इथे पोळी फुगलेली आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं मऊसूत बनून तयार झालेली आहे। आता दुसरी ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे, तीही आपण भाजून घेणार आहे। तीही सेम त्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहे। पोळी भाजत असताना आता गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवायची। हाय फ्लेमवरती ठेवली तर पोळी आपली करपली जाईल। मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला इथं पोळी भाजून घ्यायची आहे। इथे आता अशाच पद्धतीनं सर्व पोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि भाजूनही घेणार आहे। पोळी फुगतही आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात। पोळी लाटण्याची पद्धत जर योग्य असेल तर पोळ्या फुगतातच। अशा पद्धतीनंच आता इथे आपल्या सर्व पोळ्या फुगलेल्या आहेत। रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही माझ्या व्हिडिओंना सपोर्ट केलेला आहे त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असंच नेहमी सपोर्ट करत राहा। अशा पद्धतीनं पोळी लाटली तर तुम्हाला कधीच कोणीही म्हणणार नाही की तुमच्या पोळ्या फुगत नाहीत किंवा तुम्हाला पोळी लाटता येत नाही।